नांदेड जिल्ह्यातील पळसा येथे राहणाऱ्या सविता निमडगे या गृहिणीने आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण वातावरणात सुरुवातीला विरोध असूनही त्या केवळ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी नव्हे तर इतर महिलांना रोजगार देणाऱ्या व्यावसायिक झाल्या आहेत. 2010 मध्ये सविता यांनी स्वतः शिलाई मशीनवर काम सुरू केले. त्यानंतर गावातील 10 ते 15 महिलांना प्रशिक्षण दिले आणि एका शिलाई मशीनपासून सुरुवात करून आता 10 शिलाई मशीनसह आतापर्यंत 300 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यानंतर सविता यांनी रेणुका नावाने बचत गट स्थापन केला आणि त्यांच्या सामाजिक सेवेची सुरुवात झाली. या बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी पापड आणि शेवाळ्या उद्योग सुरू केला. पुढे एका गटाचे 10 उपगट तयार करून या उपगटांनाही आर्थिक मदत दिली व महिलांना स्वावलंबी बनवले. सविता निमडगे ही एक सामान्य गृहिणी आहे. त्यांना 2 मुले आहेत आणि पती गावातील एका खाजगी शाळेत सेवक म्हणून काम करतात. सुरुवातीला त्यांच्या कार्याला विरोध झाला, पण सविताच्या मेहनतीमुळे उपासमार थांबली पाहता पतीनेही त्यांना सहकार्य करण्यास सुरुवात केली. सविता यांच्या समूहात महिलांनी रोपवाटिका, सेंद्रिय शेती करून विषमुक्त पिके घेतली. काही महिलांनी शेतीसह गाय म्हैस पालन सुरू करून व्यवसाय केला आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावला. या महिलांना हातात 2 पैसे येताच त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे सुरू केले. मला असं वाटतं आणि मी खरंच एवढं सामान्य स्त्रीचं मनावर धरून पत्रकार बांधवांनी जर माझं कामाची दखल घेतली, या पोलीस प्रशासनानं, या प्रशासनानं आज माझ्या घरी एक सर्वसामान्य स्त्रीच्या घरी एक शिंगलभर चहा करू शकत नाही अशा स्त्रीच्या घरी जर मिनल करणार शिव मॅडम आणि BDO तहसीलदार मॅडम हे जर माझ्या घरी येत असतील तर खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की खरंच मी स्वतःला एवढे चांगलं समजतो की खरंच माझ्यासारखी स्त्री प्रत्येक जर समोर आली तर ह्या जगातला, ह्या गावातला, ह्या देशातला, ह्या तालुक्यातला संघर्ष कमी होईल. तुम्ही चांगलं जीवन जगा, असंच समोर या, प्रत्येकाला मदत करा. पैसा तर प्रत्येक जण कमावते, नाव प्रत्येक जण कमावते, मात्र ह्या नावाला वेगळं काहीतरी आपल्याला हे दिसून येते. आज माझ्या घरी कशाची काही नसताना मला एवढं छान वाटतं. मला खूप आनंद वाटतं की माझ्या ह्या दुःखावर कुठेतरी पडदा झाकला गेला. मनाला एवढं संतुष्ट असतो आणि तुमचे पण पत्रकार बांधवाचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते की माझ्या कामाची दखल घेतली आणि